नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मस्त असे खुसखुशीत कोबीचे समोसे। तर त्याच्यासाठी मी इथं साहित्य घेतलं आहे बघा। इथं आपण एक वाटीभर इथं मैदा घेतला आहे, साधारण हा पावशेर मैदा आहे। आपल्याला लागणार आहे थोडीशी कोथिंबीर ताजी मस्त, पीठ मळण्यासाठी इथं पाणी घेतले, तळण्यासाठी तेल, फोडणीसाठी आपण इथं हिंग घेतला आहे, थोडंसं जिरं घेतलं आहे आपण इथं। आपल्याला थोडा ओवा लागणार आहे, एक अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आपण, हळद घेतली 1 चमचा आणि 1 चमचा इथं मी लाल मिरची पावडर घेतली। चवीसाठी आपल्याला इथं मीठ लागणार आहे, एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली, एक कांदा घेतला आहे बारीक चिरून आणि कोबी। त्यासाठी आपण पॅन तापवायला ठेवलं आहे, पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं, त्याच्यामध्ये आपण जिरं टाकते, थोडंसं हिंग टाकते। हिंग नाही टाकला तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करा। एक टाकते, एक मिरची बारीक चिरलेली, थोडीशी हळद, हे मस्त आपण परतून घेऊया। ह्यात टाकूया कांदा, हळद आपली पटकन करपून जाईल, त्यामुळे व्यवस्थित हलवून त्याच्यामध्ये आपण हा कांदा टाकतोय आता। ह्यात टाकूया थोडंसं आलं लसूण कुटलेलं आहे, हे टाकूया थोडंसं। मिरची तुमच्या आवडीनुसार टाका, कोणाला कमी जास्त तिखट लागतं। त्यात टाकते थोडंसं मी लाल मिरची पावडर, अगदी थोडी टाकली आहे, जास्त तिखट आवडत नसल्यामुळं। आता कांदा वगैरे छान आपलं परतून निघालं आहे सगळं। आता आपण ह्यात टाकूया कोबी, टाकते मी कोबी, व्यवस्थित धुवून कोबी टाकला मी ह्याच्यामध्ये। चवीनुसार मीठ, व्यवस्थित आता आपली भाजी परतून घेऊया छान। समोसाची भाजी तयार झालेली आहे, गॅस बंद करून घेऊया। कोबी जास्त आपण शिजवून घेणार नाही, थोडाफार कच्चाच ठेवायचा त्याला आपण, त्यामुळे छान टेस्ट लागते। गॅस बंद करून टाकलाय आपण। आता इथं मी पीठ मळायला घेते। पिठामध्ये टाकूया आपण मीठ, टाकते ओवा, आणि मस्त थोडंसं तेल टाकूया। छान हे तेलातून पिठामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपण पीठ मळून घेऊया, हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असं घट्टसर आहे पीठ मळून घेणार आहे मैद्याचं। मळून झाले, त्याच्यावर टाकते थोडंसं तेल, व्यवस्थित आपल्याला गोळा घट्ट मस्त मळून घ्यायचा आहे। मस्त आपलं आता हे पीठ मळून झाले, बघू शकता तुम्ही। एक 5-10 मिनिटं ह्याला आपण असंच ठेवूया। आता झाकण टाकू, याच्यावर टाकते आता मी झाकण थोडा वेळ। मस्त इथं आपण हा गोळा घेतलाय, थोडं पीठ लावूया ह्याला। एकदम पातळ अशी आपण इथं पोळी तयार करून घेणार आहे। पातळ एकदम ही पोळी लाटून घेतली, बघू शकता तुम्ही मस्त।
अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतले. प्रत्येक पट्टीत आपण इथं एक छोटा चमचा सारण भरून घेतले, म्हणजे कोबीची भाजी. तर आपण हे समोसा सुटू नये म्हणून कढईला थोडं थोडं पाण्याचं बोट लावून घेते मी आता. दाखवूया. अशा पद्धतीने हे पॅक करून घेतले. अशा पद्धतीने आपण यांना जोडून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपण हे छोटे समोसे करून घेतले. तेल आपण इकडे तापायला ठेवले. पद्धतीने मी गड्या करून घेतल्यात. बारीक गॅस करून आपण एक एक समोसा त्यात सोडून घेऊया. एकदम बारीक गॅसवर आपण ह्यांना तळू, म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत होतील आपले समोसे. मस्त आपले कोबीचे कुरकुरीत समोसे तयार झालेत. अशाच पद्धतीने आता मी सगळे समोसे बनवून घेते. छोटे समोसे बनवून घेतले. आता अशाच पद्धतीने आपण हे दोन जरा मोठे समोसे बनवूया. तर मी ते हे लाटून छोटी पोळी इथं कट करून घेतली आहे मध्ये. हे असं फोल्ड करून आपण त्रिकोण करून घेतला आहे. त्यामध्ये भरूया भाजी. थोडंसं पाणी लावून घेऊया इथं. अशा पद्धतीने आपण हा समोसा करून घेतले, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मस्त आपण हे जरा थोडे मोठे समोसे बनवलेत कोबीचे, बघू शकता. आता आपलं तेल तापलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त आपले कुरकुरीत कोबीचे समोसे तयार झालेत. इथं मी एकदम छोटे समोसे केलेत आणि इथं दोन ही जरा थोडे त्याच्यापेक्षा मोठे केलेत. आकारही छान आला आहे, पहिल्यांदाच केलेत मी. मस्त झालेत, खुसखुशीत झालेत. हवं तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते, बघू शकता तुम्ही. मस्त झालेत, क्रिस्पी एकदम. आवाज पण येतोय. खूप असे छान समोसे झालेत आपले. तर बघू शकता
तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.